हॅलो एव्हरीवन, ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ओके ग्रुप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल हा सब्जेक्ट शिकवत आहे. माझं नाव अमीर अवधूत कदम. प्रॅक्टिकल लाईव्ह सेशनमध्ये मी आज पुढची व्हिडिओ प्रदर्शित करतो, जिचं नाव आहे बेल रिटर्न मॅसेज सर्किट. बेल रिटर्न मॅसेज सर्किट ऑफिसमध्ये या पद्धतीची वायरिंग केली तर ऑफिसच्या बाहेर ऑफिसमध्ये येणाऱ्या व्यक्तीला परमिशन मिळवण्यासाठी या वायरिंगचा नक्कीच फायदा होणार आहे. तो कशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल चालू झाल्यावर तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे ज्या वेळेला ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीला आतमध्ये जायचं असतं, ऑफिसमध्ये बसलेले जो ऑफिसर्स असतात ते ऑफिसर्स आहेत असं समजा. सर जे आतमध्ये बसलेले आहेत त्यांना बाहेरील व्यक्तीला काय करावं लागतं, विचारावं लागतं की मी आत येऊ का, मे कमीन सर वगैरे. पण ही वायरिंग जर तुम्ही केली तर तुम्हाला असं विचारायची गरज नाही. ऑफिसचा दरवाजा लॉक असताना तुम्ही बाहेरचा बेल पुश बटन दाबता, तुम्हाला समजून येईल की मला आतमध्ये जायला एंट्री आहे की नाही. तर हे बघण्यासाठी आजचं प्रॅक्टिकल तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. छान प्रॅक्टिकल आहे, हे व्यवस्थित समजून घ्या. नक्कीच वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये तुम्ही इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असाल तर ऑफिसमध्ये नक्कीच तिथे ही वायरिंग करून ऑफिसमध्ये एक चांगला संदेश द्या. तर आता बघा कनेक्शन कशा पद्धतीचं आहे. या कनेक्शनमध्ये आपण एक बेल पुश स्विच वापरलेला आहे 6 एम्पियरचा, एक 2 वे स्विच वापरलेला आहे. इथे आपण 6 एम्पियरचा 2 लॅम्प लावलेले आहेत प्रॅक्टिकलमध्ये आणि एक बेल वापरलेली आहे. तर हे प्रॅक्टिकल चालू करण्याअगोदर मी त्याचं कनेक्शन कशा पद्धतीने केले ते दाखवतो. हा जो स्विच आहे बेलपुश स्विचला आपण इन्कमिंग सप्लाय दिलेला आहे फेज वायरचा. त्याच्यानंतर बेलपुश स्विचच्या आउटगोईंग टर्मिनलमधून ही वायर जी पाठवलेली आहे आपण ती 2 वे स्विचच्या मधल्या टर्मिनलला पाठवलेली आहे. 2 वे स्विचच्या खालच्या टर्मिनलमधून जी वायर निघालेली आहे ती आपण लॅम्पला दिलेली आहे रेड कलरच्या. 2 वे स्विचच्या वरच्या टर्मिनलमधून ज्या 2 वायर काढलेल्या आहेत त्या 2 वायरपैकी एक वायर आपण ग्रीन कलरच्या लॅम्पला दिलेली आहे, तर दुसरी वायर आपण बेलला जोडलेली आहे. तर अशा पद्धतीचं एक कनेक्शन. आणि बेलला न्यूट्रल वायर आहे ती डायरेक्टली बेलला कॉमन करून सर्व दोन्ही लॅम्पला आपण कॉमन केलेली आहे. आता ह्या वस्तू कुठे बसवलेल्या असतात, तुम्हाला 5 गोष्टी इथे दिसतात. बेल, 2 लॅम्प्स, एक 2 वे बेलपुश स्विच आणि एक 2 वे स्विच. तर यामधला जो बेलपुश ही जी 2 वे स्विच आहे, ही जी बेल आहे 2 वे स्विच आणि बेल तुम्हाला ऑफिसच्या आतमध्ये बसवायचं आहे. बेल तुम्ही ऑफिसच्या आतमध्ये भिंतीवर बसवणार आहात. तर 2 वे स्विच ऑफिसमध्ये जो टेबल आहे जिथे सर बसतात त्या टेबलच्या बाजूला किंवा त्या टेबलवरती तुम्हाला हा 2 वे स्विच बसवायचा आहे. तर या 2 गोष्टी बसणार. 2 वे स्विच टेबलवर बसणार आहे. तर बेलपुश स्विच तुम्हाला कुठे दिसणार आहे, बेल तुम्हाला बेलच्या भिंतीवर बसवलेली दिसणार आहे. तर हा बेलपुश स्विच जो आहे तो बाहेरच्या भिंतीवर, ऑफिसच्या बाहेर जी भिंत आहे त्या भिंतीवर तुम्हाला बसवलेला दिसणार आहे. आणि ह्या बेलपुश स्विचच्या वरती हे दोन्ही लॅम्प्स बसवलेले असतील, एक ग्रीन कलरचा आणि एक रेड कलरचा. तर हे 2 लॅम्प आणि एक बेलपुश स्विच ऑफिसच्या बाहेर. आणि बेलपुश स्विच जो 2 वे स्विच आहे तो तुम्हाला ऑफिसच्या टेबलवर बसवायचा आणि बेल तुम्हाला ऑफिसच्या आतमधल्या भिंतीवर बसवायची आहे. तर या 5 गोष्टी कुठे बसवायच्या ते तुम्हाला समजलेलं आहे. आता ही प्रॅक्टिकल मेथड मी तुम्हाला दाखवतो, चेक करून कशा पद्धतीने ती तुम्हाला चेक करायची आहे. बघा बेलपुश स्विच ज्याच्यावर बेलचा सिम्बॉल दिलेला असतो, जोपर्यंत आपण प्रेस करत नाही तोपर्यंत तो चालू होणार नाही. बेल ऑन केल्या बेलपुश स्विच ज्यावेळेला तुम्ही प्रेस करता म्हणजे नॉब हाताने दाबता त्याच वेळेला आपलं बेलपुश स्विच आपलं सर्किट चालू करतो. बघा आता मी बेलपुश स्विच प्रेस करतोय, एकाच वेळेला तुम्हाला बेल वाजलेली दिसते आणि ग्रीन लॅम्प पेटलेला दिसतोय. बघा बेल वाजलेली दिसते आणि ग्रीन लॅम्प पेटलेला दिसतोय. म्हणजेच बेल आतमधल्या व्यक्तीला समजलेलं आहे की बाहेरून कोणीतरी येत आहे. आणि बाहेरच्या व्यक्तीने ज्यावेळेला बेलपुश स्विच प्रेस केला त्यावेळेला काय झालं, ग्रीन लॅम्प पेटलेला आहे. म्हणजे तो ग्रीन लॅम्पचा संकेत घेऊन पुढे जाऊ शकतो की मी आतमध्ये जाऊ शकतो. जसं गाडीला किंवा रेल्वेला सिग्नल मिळतो ग्रीन सिग्नल, तेव्हा ती गाडी पुढे जाते, त्याशिवाय ती जात नाही. तर ज्या पद्धतीने बेलच्या ऑफिसच्या बाहेर असलेल्या व्यक्ती ज्यावेळेला बेलपुश स्विच ऑन करणार त्यावेळेला ग्रीन कलरचा लॅम्प ज्यावेळेला त्याला पेटलेला दिसेल त्यावेळेला तो समजणार आहे मी आतमध्ये जाऊ शकतो. आता आतमध्ये एक व्यक्ती गेलेली आहे आणि आतमध्ये गेल्यावर ऑफिसमध्ये बसलेल्या सरांनी टेबलवरचा जो स्विच मगाशी ऑफ होता त्याला काय केलेला आहे, दुसऱ्या पोझिशनला टाकलेला आहे. आता दुसरा व्यक्ती बाहेर आलेला आहे, ऑफिसचा दरवाजा बंदच आहे, बाहेर दुसरा एक व्यक्ती आलेला आहे. ज्यावेळेला तो बेलपुश स्विच प्रेस करतोय त्यावेळेला काय दिसतंय, त्याला लॅम्प पेटलेला दिसतोय. बरं इथे लॅम्प पेटलेला दिसतोय रेड कलरचा लॅम्प पेटलेला दिसतोय. म्हणजे त्याला समजायचं आहे की मी आतमध्ये जाऊ शकत नाही. जोपर्यंत ग्रीन कलरचा लॅम्प पेटलेला दिसत नाही तोपर्यंत तो आतमध्ये जाणार नाही आहे. डबल ऑफिसमधल्या व्यक्ती बाहेर आले त्यावेळेला जो स्विच होता टेबलवरचा ते सर काय करतील, त्याला दुसऱ्या पोझिशनला टाकतील. परत बाहेरचा व्यक्ती काय करू शकतो, मी आतमध्ये जाऊ शकतो. म्हणजेच बाहेरच्या व्यक्तीला जर ग्रीन कलरचा लॅम्प पेटलेला दिसला तर त्याने समजायचं मी आतमध्ये जाऊ शकतो. आणि बाहेरच्या व्यक्तीला रेड कलरचा लॅम्प पेटलेला दिसला तर तो समजू शकतो
की मी आतमध्ये जाणार नाही आहे. तर अशा पद्धतीचा संदेश बाहेरच्या व्यक्तीला मिळणारे लॅम्प्स बघितल्यावर आणि आतल्या व्यक्तीला समजणारे बेल वाजल्यावर. पण आतल्या व्यक्तीने या 2 वे स्विचकडे म्हणजे जे सर्स आहेत आतमध्ये त्यांनी या 2 वे स्विचला प्रेससुद्धा केला पाहिजे. नाहीतर एकाच कंडिशनला तो 2 वे स्विच राहिला तर बाहेरचा व्यक्तीला एकच सिग्नल सतत मिळत राहणार आहे आणि तो समजणार आहे की मी आतमध्ये जाणारच नाही आहे. तर अशा पद्धतीचं कनेक्शन तुम्ही ऑफिसमध्ये करू शकता. मॅनेजर्स HRच्या ऑफिसमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं कनेक्शन केलं तर नक्कीच त्यांना ही वायरिंग आवडेल. त्याच्यासाठी ही वायरिंग तुम्ही नक्कीच ऑफिसमध्ये करून घ्या. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जर व्हिडिओवर काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा. मी त्याची उत्तरेसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. माझा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर त्याला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सहजपणे मिळतील. थँक्यू.